योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये वाहतूक कोंडीवर पावडे पॅटर्न। शिस्तबद्ध नियोजनामुळे वाडा रोडनं घेतला मोकळा श्वास। राजगुरुनगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखी ठरणाऱ्या वाहतूक कोंडीवर खेड पोलिसांनी आता प्रभावी तोडगा काढला आहे। वाहतूक पोलीस अधिकारी संजय दगडू पावडे यांच्या चोख नियोजनामुळे विशेषतः वर्दळीच्या वाडा रोडवरील वाहतूक आता चकाचक झाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या या खाकी उतार्याचे स्वागत होत आहे। असे आहे पावडेंचे ऑन ड्युटी नियोजन। वेळेचे गणित। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी 2-2 तास स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक प्रवाहित ठेवण्यावर भर। शिस्तबद्ध कारवाई। बेशिस्त पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर ऑनलाईन चलनाद्वारे दंडात्मक कारवाईचा दणका। राजकीय पाठबळ। आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या सहकार्यामुळे कोणत्याही दबावाशिवाय नियमांची कडक अंमलबजावणी। अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांचे आव्हान असतानाही पावडे यांनी राबवलेल्या शिस्तीमुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे। स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या तत्परतेबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। चालकांनी शिस्त पाळली आणि आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप केला तर कोंडी नक्कीच सुटते। नागरिकांचा प्रवास सुखकर करणं हेच आमचे कर्तव्य आहे। संजय पावडे, वाहतूक पोलीस अधिकारी। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी व त्यांच्याशी बातचीत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर या शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत। तिकडे पाहत आहोत आपण सगळे फळांची गाड्या आहेत, पलीकडे वडापावच्या गाड्या आहेत। या चौकामध्ये कायमच वर्दळ असते। या ठिकाणी शेजारीच उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे। या कार्यालयाच्या आसपास भरपूर प्रमाणात गर्दी असते। तर या ठिकाणी संजय पावडे साहेब कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन करतात, आज आपण त्यांच्याकडे जाऊया। साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। तर पावडे साहेब, या ठिकाणी खूप ट्रॅफिक असते, खूप गर्दी असते, आपण कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करता? साहेब, या बाजूला कोर्ट आहे इकडं, त्या बाजूला बाजार आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिक होत असते। अच्छा, त्यासाठी आम्ही ते थांबलो असतो, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास। तर साहेब, या ठिकाणी खूप प्रमाणात गर्दी असते, पण या गर्दीवरती तुम्ही एवढं ऊन वगैरे असलं, कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं? आमचं नियोजन असं असतं, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास। आता उन्हाचा काही विषय नाही, काही आम्हाला ऊन पाणी पाऊस वारा आम्हाला दुसरी करायला लागते। आता आपण पाहतो या ठिकाणी ज्या गाड्या वगैरे रोडला थांबलेल्या असतात, तर तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना तुम्ही फॉलोअप करता? आता हे ना फळपाशा बंद करायचं, गाडी लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे, बाहेर लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे। इकडे भीमाशंकर रोड आहे, इकडं वाटर रोड आहे, तासकामन धरण आहे, पर्यटक इकडे पण जातात, इकडे पण जातात, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो असतो। म्हणजे या ठिकाणी खरोखरच हा पूर्ण गर्दीचा जो परिसर आहे, वाहने खूप जातात, तिकडे भीमाशंकरकडे जातात, वाड्याकडे जातात, इकडे शिरूरकडे जातात, आणि या ठिकाणी लोकांचे बी एवढी वर्दळ असताना देखील आपण अगदी सुरेख असं नियोजन करतात। येतात काही तुम्हाला अडचणी येतात का साहेब? साहेब, आम्हाला अडचणीच्या मध्ये येतात। स्थानिक लोक कोणी ऐकत नाही, कोणी थोडंसं ओरमटपणे बोलून जातं, त्यासाठी थोडंसं ते पण आम्हाला बघायला लागतो त्याच्यामध्ये। नाही, पण या ठिकाणी तुम्हाला जे स्थानिक लोक वगैरे त्रास होतो, मग त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता का? कारवाई आम्ही करतो, जेव्हा आम्ही कारवाई करतो, जेव्हा अशी कारवाई करतो आम्ही, ऑनलाईन चलन जे आपले आहे तेव्हा आम्ही कारवाई करतो। नाही, पण तुमच्यावर असा दबाव वगैरे येतो का? या ठिकाणी ज्यावेळेस वर्दळ वगैरे येते, त्या स्थानिक एखादा असेल तर त्यांच्याकडनं काय असं तुम्हाला सहकार्य लाभतं का? सहकार्य लागतं, आम्हाला दबाव वगैरे काय येत नाही। आपले खेड तालुक्याचे आमदार बाबा शेठ काळे यांचा आम्हाला काही त्रास नाही, अजिबात काही त्रास नाही, आणि दबाव वगैरे आमच्या येत नाही तो काही। म्हणजे साहेबांच्या बोलण्यात या ठिकाणी निश्चित असं पद्धतीत जाणवतं, स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडनं सहकार्य होतं आणि प्रवासी वर्गाकडनं बी वाहनधारकाकडनं सहकार्य होतं। तर म्हणून साहेब, योद्धा न्यूज चॅनल मध्ये येऊन आपलं परखड मत मानलं तर योद्धा चॅनल तर्फे आपलं सहर्ष स्वागत।